नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे रूपाला मीराच्या बहिणीला फोन केलेला असतो सत्याने। तेव्हा इकडे फोन उचलल्यानंतर ती स्पीकरवरती ठेवते आणि म्हणत असते की हां सत्य दादा बोल ना। तेव्हा इथे सत्य म्हणत असतो की रूपा कशी आहेस तू आणि सासूबाई कशा आहेत, आणि तो प्रत्येकाचं नाव घेऊन आता विचारत असतो सगळेजण ठीक आहेत ना। तेव्हा ती म्हणते हो मी पण ठीक आहे, आई पण ठीक आहे, आणि तिच्या भावाचं नावसुद्धा घेते आणि म्हणते तो पण बरा आहे। तेव्हा सत्य म्हणतो हां मग सगळं ठीक आहे ना, मग तेच विचारायला फोन केला होता, सगळेजण ठीकच असायला पाहिजे। तेव्हा रूपा म्हणत असते की सत्यदादा काय झाले, धूमकेतू चिडले तुझ्यावरती की तुमच्या दोघांचं भांडण झालंय, किती नाराज आहे, काहीतरी नक्कीच झालंय ना। तेव्हा सत्या म्हणतो नाही ग रूपा असं काही नाही आहे। तेव्हा इकडे आता रूपा म्हणत असते हे बघ आता काय झालंय हे जर तू मला सांगितलं नाहीस तर मग मी असेच अंदाज बांधत राहणार की नक्की काय झालं असेल, त्यापेक्षा तू सांगून टाक ना की काय झालंय म्हणून। तेव्हा सत्या म्हणत असतो की काय आहे ना, तिकडे निरूपाने देविकासाठी तिथे साडी घेतली आणि तिच्यासाठी गिफ्टसुद्धा आणले, कारण संक्रांत आहे ना म्हणून। तर इकडे धूमकेतूसाठी सुद्धा काहीतरी घ्यायला पाहिजे, तिच्यासाठी तिने काही नाही आणले। ती बोलली जरी नाही तरी तिला वाईट वाटलं असेल ना, तर तिच्यासाठी काय घेऊ म्हणजे तिला आवडेल। तेव्हा इकडे आता तिच्यासाठी साडी घे आणि दागिने घे। तेव्हा सत्या म्हणतो दागिने घेणे इतपत माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मी साडी घेतो। तेव्हा इकडे आता त्याची सासू म्हणते की दागिने म्हणजे खरोखरे दागिने नाही, तर जे संक्रांतीला घालतात ना ते दागिने म्हणजे हलव्याचे दागिने। त्यानंतरला इकडे ती म्हणत असते की तुला एक आम्ही आयडिया देतो, त्यानुसार सगळं काही कर। त्यामुळे सत्याला इकडे आता रूपाने आणि तिच्या आईने चांगली आयडिया दिलेली असते। तर इथे रवी फोनवरती बोलत असतो रियाबरोबर। तेव्हा इकडे रवी म्हणत असतो की रिया तुला आहे ना 100 वर्ष आयुष्य आहे, तुझं एज किती आहे। तेव्हा रिया म्हणते मुलींना त्यांचं एज विचारायचं नसतं, बॅड मॅनर्स। तेव्हा रवी म्हणतो की तुझं जेवढं केवढं वय असेल ना तेवढं असू दे, पण तू 100 वर्ष जगणार आहेस, कारण मी तुझी आता आठवण काढली होती। तेव्हा रिया म्हणते अच्छा म्हणजे याचा अर्थ मी तुला पकडलं, तू माझी आठवण काढली होतीस ना, माझा विचार करत होतास। तेव्हा रवी म्हणतो की असं काही नाही आहे, मी तुझा विचार करत होतो कारण उद्या संक्रांत आहे। तू इकडे आता हॉटेलमध्ये आल्यानंतर तुला कुठला पदार्थ खायला देऊ या गोष्टीचा मी विचार करत होतो। तेव्हा इथे रिया म्हणते हो का, असा विचार करत होतास तर चल जाऊ दे, कसाही विचार केलास तरी माझा विचार करतोस ना हे महत्त्वाचं। तेव्हा ती म्हणत असते की तुला माहिती आहे का, तू आणि माझ्याजवळ माझा एक बेस्ट फ्रेंड बसला आहे, तुम्ही दोघेही सारखेच आहात। तेव्हा रवी म्हणतो बेस्ट फ्रेंड कोण। तेव्हा ती म्हणते माझा रे। तेव्हा इकडे आता रवी म्हणत असतो हा रे कोण आहे, त्याचं नाव रे आहे का। तेव्हा इकडे रिया म्हणत असते की त्याचं नाव रेहान आहे, पण मी त्याला रे म्हणते। तुला माहिती आहे का माझा रे आहे ना खूपच जास्त चांगला आहे, त्याला ना मी अशी घट्ट मिठी मारत असते। तेव्हा रवी म्हणतो की हा तुझा जो कोणी बेस्ट फ्रेंड आहे ना, त्याला जर काही प्रॉब्लेम असेल ना तर दूर बसून पण तो सॉल्व करता येऊ शकतो, मिठी वगैरे मारायची काही गरज आहे असं मला वाटत नाही। तेव्हा इकडे आता रिया हसायला लागते आणि म्हणते अरे मिठी मारली ना की त्याला छान वाटतं, त्याला बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं। तेव्हा इकडे रिया इथे रवीची गंमत करत असते आणि रवी मात्र खूपच जास्त जेलस होत असतो। त्यानंतरला सत्या बाहेर जात असतो, त्याला आपल्या इथे रूपाने आणि सासूने एक आयडिया सांगितलेली असते, त्यामुळे तो आता बाहेर जात असतो। तेव्हा तिकडे मीरा येते आणि म्हणत असते काय हो एवढ्या रात्री कुठे चाललाय तुम्ही। तेव्हा सत्या म्हणतो अगं कुठेतरी चाललो आहे ना, तू कशाला विचारतेस मला, माझं महत्त्वाचं काम आहे म्हणून मी बाहेर चाललो आहे। तेव्हा मीरा म्हणते की एवढ्या रात्री आता कसलं तुमचं महत्त्वाचं काम आहे हो। तेव्हा सत्या म्हणत असतो की मी माझ्या 2 मैत्रिणींना भेटायला चाललो आहे। तेव्हा ती म्हणत असते की आत्तापर्यंत तर तुमच्या कुणी मैत्रिणी नव्हत्या, आता कुठून तुमच्या मैत्रिणी आल्या। मीरा म्हणते तुम्ही खोटं बोलताय का, या वेळेला कुठे जाते ते सांगा आधी मला। सत्या म्हणतो अगं आतापर्यंत माझ्या मैत्रिणी नव्हत्या, पण आत्ताच माझ्या 2 चांगल्या मैत्रिणी झाल्यात आणि त्यांनी मला यांना भेटायला बोलावलं आहे, मी महत्त्वाचं काम आहे म्हणून त्यांना भेटायला जातो आहे। आता तू इथे बोलत उभी राहू नकोस, मला जाऊ दे। तेव्हा मीरा म्हणते की अशा कोण मैत्रिणी आहेत त्या ज्यांना भेटायला तुम्हाला रात्रीच्या वेळेला जायचं आहे, हे बघा एवढंच काही महत्त्वाचं आहे का। तेव्हा ती म्हणते लग्न झालं आहे तुमचं आणि तरीसुद्धा तुम्हाला बाहेर मैत्रिणींना भेटायला जायचं आहे, ते पण एवढ्या रात्री, नका जाऊ तुम्ही। तेव्हा सत्या म्हणतो ए धूमकेतू अगं तू कशाला मला अडवतेस, हे बघ माझं महत्त्वाचं काम आहे,
तेव्हा मला तर जावंच लागणार आहे आणि मी जाणार आहे. त्या दोघीजणी माझ्या वाट बघत असतील ना. तेव्हा इकडे आता मीराला राग येत असतो. ती म्हणत असते की एवढ्या रात्री तुम्हाला बाहेर जायची काय गरज आहे? हे बघा कुठेही जाऊ नका. आणि एवढ्या रात्री लग्न झालेल्या पुरुषाने असं मैत्रिणींना भेटायला बाहेर जायचं नसतं. मीरा इथे जेलेस होत असते. ती सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण आता सत्याचं जे काम असतं ते त्यालाच माहिती असतं. कारण त्याला इथे संक्रांतीचं गिफ्ट द्यायचं असतं मीराला. त्याला सरप्राईज द्यायचं असतं. पण तो आता ते सरप्राईज मीराला सांगू शकत नसतो. म्हणून तो तिला म्हणत असतो की तुला जे काही सांगायचं आहे ना नंतर सांगतो, पण आता महत्त्वाचं काम आहे, जाऊ दे. तरीसुद्धा मीरा पण हट्ट करत असते. ती म्हणत असते की एवढ्या रात्री जायची काही गरज आहे का? कुठेही जाऊ नका. आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलेलं असतं की मी मैत्रिणींना भेटायला जातोय. आणि मीराला ती गोष्ट अजिबातच आवडलेली नसते. तर इकडे आता मैत्रिणींना जर एवढ्या रात्री तो भेटायला जातोय तर ह्या नक्की मैत्रिणी आहेत तरी कोण, हे ती विचारते. तेव्हा सत्या म्हणतो सांगितलं ना नवीन मैत्रिणी आहेत आणि त्या आत्ताच झाल्या, त्याच्यामुळे तुला मी आता काही सांगू शकत नाही. धुमकेतू, मला आता उशीर होईल यायला, तू जाऊन झोप बरं. तेव्हा इकडे मीरा काही थांबायला तयार नसते. ती म्हणत असते नाही नाही, आधी तुम्ही सांगा कुठे जातं एवढ्या रात्री. बायकोला सांगून जायचं असतं कुठे जाताय ते. तेव्हा सत्या म्हणतो की जिथे कुठे जातोय मी लवकर परत येईन, पण आता तू जाऊन झोप बरं. मला उगाच उशीर करू नकोस, माझं जाणं गरजेचं आहे. तो सरळ आता निघून जातो. इथे मीराच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तो देत नाही. कारण त्याला माहिती असतं जर हिला आता काही सांगितलं तर ही मला काही करू देणार नाही आणि उगाच माझं सरप्राईज हे सरप्राईजसुद्धा राहणार नाही आहे. तेव्हा इकडे आता खूपच जास्त फसवल्यानंतर इकडे रिया म्हणत असते की अरे रवी, तू पण ना, तुला काय वाटतंय मी खरोखर कुठल्या मुलाबरोबर इथे बसली आहे का? अरे मी माझ्या टेडीबद्दल बोलते. तेव्हा रवी म्हणत असतो की तू जर तुझ्या टेडीबद्दल बोलत होतीस तर मला आधीच सांगायचं ना, एवढा टाईम कशाला माझ्यापासून लपवून ठेवलंस? तेव्हा इकडे रिया म्हणत असते तू खरंच तुला असं वाटलं की मी इथे कुठल्या तरी मुलाबरोबर बसले बोलत? असं अजिबात होणार नाही आहे. तेवढ्यातच इथे रवीला त्याची आई आवाज देते. रवी म्हणत असतो की चल मला आता झोपायचं आहे, खूप जास्त रात्र झाली आहे ना, मला बोलता येणार नाही आहे. तेव्हा इथे रिया म्हणत असते असं काय रे, कोण आहे तिथे बाजूला तुझ्या, कोण आवाज देते? त्यांना फोन दे, मी त्यांच्याशी बोलते. नाहीतर सांग ना मैत्रिणीशी बोलतोयस म्हणून. तेव्हा रवी म्हणतो नाही नाही, मग मी मेलोच म्हणून समज. तेवढ्यातच तो जाऊन आता दरवाजा उघडतो तर निरूपा आलेली असते. निरूपा म्हणते काय रे रवी, कुणाशी बोलतोयस एवढ्या जोरजोरात, इथे तर कुणीच नाही आहे. तेव्हा रवी म्हणतो नाही ग आई, मी माझ्या मित्राबरोबर बोलत होतो. आता हॉटेलमध्ये असताना काम करत असताना फोन उचलता येत नाही ना, मग ज्यांच्याशी बोलणं होत नाही त्यांच्याशी रात्री बोलत असतो. तेव्हा निरूपा म्हणते एवढ्या रात्री कुठल्या मित्राशी बोलतेस, बघू तरी जरा, दे माझ्याकडे फोन दे. तेव्हा रवी म्हणतो अगं नको नको, तू नाही ओळखत त्या मित्राला. तेव्हा इकडे निरूपा म्हणते बरं ठीक आहे, जा आता झोप, खूप जास्त रात्र झाली आहे आणि ते म्हण ना. तेव्हा रवी म्हणतो काय? तेव्हा इथे निरूपा म्हणत असते गुड नाईट. तेव्हा रवी म्हणतो हां गुड नाईट गुड नाईट, जा बरं जाऊन झोप आता. तेव्हा इकडे निरूपा गेल्यानंतर इथे रिया खूपच जास्त हसते आणि फोन ठेवून देते. त्यानंतरला सत्या घरी आलेला असतो. दरवाजा बंद असतो म्हणून खिडकीतून आतमध्ये येतो. तर इथे मीरा त्याला फोन करत असते. घरामध्ये आल्यानंतर मीराने फोन केल्यानंतर फोन तर त्याचा वाजतो, तो फोन लगेचच कट करतो. तेव्हा मीरा म्हणत असते की हे काय, फोनचा आवाज तर बाहेरूनच आला, मग हे कुठे आहेत, अजून रूममध्ये कसे काय आले नाही? म्हणून ती लगेच बाहेर बघायला जाते. तर इकडे सत्या येईपर्यंत मीरासुद्धा काही झोपलेली नसते. तिचा जीव पूर्णपणे आता कासावीस झालेला असतो की एवढ्या रात्री सत्या कुठल्या मैत्रिणींना भेटायला गेलाय म्हणून तिला पण झोप येत नाही. ती आता रूममध्ये जागीच असते, सारखा सत्याचा विचार करत असते आणि इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. तिला पण काही झोप येत नाही. जेव्हा ती हॉलमध्ये येते आणि पुन्हा फोन करते सत्याला, सत्या डायनिंग टेबलच्या इथे जाऊन लपून बसलेला असतो. तेव्हा फोनची रिंग वाजल्यानंतर ती बघते तर सत्या तिथे लपून बसलेला असतो. तेव्हा ती म्हणते काय हो, इथे काय बसलाय तुम्ही, आणि मगापासून मी फोन करते, फोन का उचलत नाही? तेव्हा इकडे सत्या म्हणतो नाही काही नाही, महत्त्वाचं काम होतं ना म्हणून जरा उशीर झाला. तेव्हा इकडे आता मीरा म्हणत असते ते सगळं जाऊ दे, मागे काय लपवताय ते सांगा. तेव्हा सत्या म्हणतो नाही नाही, आता नाही सांगणार तुला, उद्या सांगेन, आता मी अजिबात सांगणार नाही आहे. तू एक काम कर, तू रूममध्ये जा आणि झोप बरं, माझं काम आहे, मी तुला अजिबात आता काही सांगणार नाही आहे. तेव्हा इकडे सत्या किचनमध्ये जातो आणि किचनचा दरवाजा सरळ बंद करून घेतो आणि तो आता आपलं काम करत बसलेला असतो.
हळव्याचे दागिने बनवण्यासाठी त्याने सगळं साहित्य आणलेलं असतं. हळव्याचे दागिने तो विकतसुद्धा आणू शकला असता, पण तरीसुद्धा त्याने आता मीरासाठी ते दागिने स्वतःच्या हाताने बनवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो स्वतःच्या हाताने इथे हळव्याचे दागिने बनवत असतो. तर इकडे सत्यामध्ये खूपच जास्त आता परिवर्तन झालेलं असतं. तो खूपच जास्त बदललेला असतो. त्यालासुद्धा आता काही ना काहीतरी आपल्या हाताने मीरासाठी करावंसं वाटत असतं आणि तो सगळे प्रयत्न करत असतो मीराला खुश ठेवण्यासाठी. मीराला जे आवडतं ते स्वतःच्या हाताने बनवण्यासाठी तो खूपच जास्त उत्सुक असतो आणि त्या पद्धतीने त्याला जेवढं शक्य होईल तेवढं तो मीरासाठी बनवत असतो आणि जे काही बनवतो त्याला मनापासून बनवावंसं वाटतं आणि त्याला ते बनवत असताना आनंदसुद्धा होतो की जेव्हा हे तयार होईल बनवून आणि जेव्हा मीरा ते घालेल तेव्हा तिला किती आनंद होईल, ती किती खुश होईल, या गोष्टीचा विचार करूनच तो मनापासून ती गोष्ट, त्या वस्तू, ते दागिने मीरासाठी बनवत असतो. आणि इथे ते छोटे छोटे दागिने त्याने खूपच जास्त प्रेमाने मीरासाठी बनवलेले असतात आणि ते नुसतं बनवत नाही तर त्याने व्यवस्थित त्यांची सजावट केलेली असते. तर इकडे फुलं व्यवस्थित तयार केलेले असतात आणि सगळ्या गोष्टी त्याने हाताने बनवलेल्या असतात. नंतर तो आपल्या कामावरती जातो. तर इकडे आता गाडीमध्ये जाऊन बसतो आणि म्हणतो की चला आता एवढे काम करणार आहे की मला धूमकेतूसाठी खूप काही गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या मी घेणार आहे. तर इकडे एक साहेब येतात, गाडीमध्ये बसतात. तेव्हा सत्या म्हणत असतो की या साहेब या, सत्याच्या गाडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तो म्हणतो की माझी गाडी आहे ना पाण्यासारखी धावते, पण मी एवढा गाडी फास्ट चालवत असलो तरीसुद्धा तुमच्या पोटातलं पाणी पण हलणार नाही अशी गाडी चालवतो. तेव्हा इकडे सर म्हणतात आता गाडी पण चालू होईल का? सत्या म्हणतो हो हो गाडी पण चालू होईल ना. आणि सत्या आता गाडी चालू करायला जातो. प्रेक्षकांनो, सत्याचा खूप मोठा पचका इथे झालेला असतो. गाडी चालूच होत नाही. तो म्हणत असतो की साहेब 2 मिनटं तुम्ही फक्त गाडीमध्ये थांबा, मी जरा आता गाडी का चालू होत नाही ते बघतो आणि 2 मिनटात गाडी चालू करतो. तेव्हा इकडे सत्या आता गाडीतून खाली उतरतो आणि गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा साहेब म्हणत असतात अरे बाबा, गाडी ही आहे ना काही तुझ्या बोलण्याने चालू होणार नसते, गाडी आधी व्यवस्थित रिपेअर करून घ्यायची असते. जर तुझी गाडी बंद होती तर कशाला उगाच माझ्या टाईमची खोटी केली, आधी गाडी नीट आहे की नाही ती चालवून बघायची ना. तेव्हा इकडे आता मीरासुद्धा मार्केटमधून आलेली असते. बघते तर इथे कस्टमर आता सत्यावरती रागवलेले असतात. ते म्हणत असतात की गाडी जर चालू नाही आहे तर चालू करून बघायची ना. आधी आम्ही गाडीमध्ये बसल्यानंतर आम्हाला कळतं की गाडी बंद आहे म्हणून. आधी तोंडाची बडबड बंद करायची आणि गाडीकडे लक्ष द्यायचं, असं ते माणसं म्हणतात आणि निघून जातात. तेव्हा सत्याला खूप राग आलेला असतो. तेव्हा मीरा येते आणि गाडीजवळ उभी राहिलेली असते. तेव्हा सत्या म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे झाले हे सगळं. तो कस्टमर मला एवढा ऐकवून गेला, त्याने अपमान केला माझा. तुला आहे ना जेव्हा गरज असते ना तेव्हा तुला काही बोलायचंच नसतं आणि नको तेव्हा तुला नुसती बडबड करायची असते. हे सगळं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे माझं एवढं नुकसान झालं, एवढं आता लांबचं भाडं गेलं ना माझ्या हातातून. तेव्हा मीरा म्हणत असते पण मी काय केलं आहे, मी तर आत्ता येऊन इथे उभी राहिली आहे ना. तेव्हा सत्या म्हणतो अगं धूमकेतू, तू नाही गं, मी या गाडीला बोलतो आहे. ही गाडी चालूच नाही झाली, ते कस्टमर माझ्यावरती रागवलं आणि निघून गेलं ना. ही गाडी पण आहे ना तुझ्यासारखीच आहे. जर ही गाडी माझी असते आणि माझ्यासारखी असती ना तर गरीब असती आणि तिने माझी साथ दिली असती. पण तू धूमकेतू आणि तुझी गाडी दोघी आहात ना, ते नको त्या वेळेला तुम्ही चिडता, नको त्या वेळेला तुम्ही रागवता आणि मग तुम्ही माझी साथ देत नाही. त्यानंतरला इकडे आता सत्या चिडलेला असतो, रागवलेला असतो. हे सगळं आता इथे मीराला कळतं. सत्या गाडीमध्ये जाऊन बसतो आणि म्हणतो अगं काय गं गाडी, तुला आणि मला दोघांना मिळून धूमकेतूची स्वप्न पूर्ण करायची आहेत ना. मग तू मला साथ द्यायला नको का, माझी मदत करायला नको का. आता ऐन वेळेला तू बंद पडलीस, ते एवढं मोठं भाडं माझ्या हातातून निघून गेलं, आपण धूमकेतूची स्वप्न कशी काय पूर्ण करायची. तेव्हा इकडे तो रागानेच आता गाडी चालू करत असतो आणि गाडी चालू होते. गाडी तिथून सत्या घेऊन जातो. तर इकडे आता मंजिरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की सत्याच्या गाडीचं काहीतरी करायला पाहिजे, यांची गाडी काही करून चालू करायलाच पाहिजे. त्यानंतरला इकडे मीरा आता तिळगुळ बनवत असते. ती तिळगुळचे लाडू बनवत असते. तेवढ्यातच तिथे निरूपा येते आणि म्हणते बघू दे, बसलीस का लाडू वळायला, बरं झालं. आणि ती एक लाडू खाऊन बघते आणि म्हणते लाडू कसे व्यवस्थित व्हायला हवेत आणि इथे दाणासुद्धा तोंडामध्ये अगदी दाताखाली प्रत्येक वेळेला आला पाहिजे. बघू दे कसे झालेत, गोड झालेत का. तेव्हा ते म्हणते बरे आहेत,
पटापट वळ, गरम आहेत ना तर व्यवस्थित वळले जातील, थंड झाल्यानंतर कडकसुद्धा होतील आणि वळलेसुद्धा नीट जाणार नाहीत. तेव्हा इकडे मीरा आपलं काम अगदी व्यवस्थितरित्या करत असते. पण तेवढ्यातच तिथे देविका येते आणि गरम गरम याच्यामध्ये हात घालते. तेव्हा तिच्या हाताला ते चिटकतं आणि तिचा हात भासतो. तेव्हा ती इथे आता खूपच जास्त पॅनिक होते. निरूपा म्हणत असते, अगं तुझे हे नाजूक हात त्याच्यामध्ये कशाला टाकलेस? चटका लागला ना तुला? काय गे फुलवाली, हे गरम होतं लाडूचं, तर तिला सांगायचं ना. तेव्हा मीरा म्हणते, मला काय माहिती आता ती वचकन येईल आणि ह्याच्यामध्ये वचकन हात घालेल. मला माहिती असतं तर आधीच सांगितलं असतं ना, काय गरज होती तिला हात घालायची. तेव्हा इकडे निरूपा आता गप्पच बसते. त्यानंतरला निरूपा म्हणते, भाजलं का तुला? जा थंड पाण्याखाली हात ठेव बरं. आणि ना इथे तू थांबू नकोस, तुझा मस्त नट्टापट्टा कर आणि तयार हो. तुला ही कामं करायची गरज नाही आहे. ही कामं करण्यासाठी ही आहे ना, ती करेल. तू जा, तू तुझी काळजी घे जा. तेव्हा इथे आता निरूपा आणि देविकाचं प्रेम खूपच जास्त उतू जात असतं. तेवढ्यातच तिथे आलेला असतो सत्या. सत्या म्हणत असतो की हे धूमकेतू डोळे बंद कर बरं. तेव्हा मीरा म्हणत असते, अहो मी काम करते ना, मला लाडू बनवायचे आहेत. तेव्हा सत्या म्हणत असतो, मी सांगतोय ना डोळे बंद कर म्हणून, कर बरं डोळे बंद. तेव्हा मीरा डोळे बंद करते. तर इथे सत्याने तिच्यासाठी काळ्या रंगाची साडी आणलेली असते, जी संक्रांतीला सगळेजण आता पेरणार असतात. तेव्हा काळ्या रंगाची साडी आणल्यानंतर इथे मीरा तर खूपच जास्त खुश होते. तेव्हा देविका आणि निरूपा दोघीजणी आता खूपच जास्त जेलस होत असतात, कारण त्या दोघीजणी मीराला कमीपणा देण्याचा प्रयत्न करत असतात. पण मात्र सत्याला आता कळलेलं असतं की आपल्याला आपल्या बायकोसाठी स्टँड घ्यायला पाहिजे, आपल्याला आपल्या बायकोसाठी उभं राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी त्याने आता स्वतःच्या स्वकमाईतून इथे मीरासाठी साडी आणलेली असते. तेव्हा मीरा म्हणते, वा, खरंच खूप छान आहे साडी. आणि तो ती साडी काढतो आणि मीराच्या खांद्यावरती ठेवतो. तेव्हा मीरा म्हणते, कशी दिसते? तेव्हा सत्या म्हणतो, खूपच भारी. तेव्हा इकडे सगळेजण आता आश्चर्यचकित तर होतात. तेव्हा निरूपाचं लक्ष जातं साडीवरती, जे प्राईजचं लेबल असतं त्याच्यावरती. आणि निरूपा म्हणते, अरे वा वा, इतकी महागातली साडी आणली आहे का? 300 रुपयाची साडी आणली, बघितलं का? तर इकडे साडी आणली तर आणली आहे, 300 रुपयाची आणली आहे. आणि काय त्या साडीचं कौतुक. तेव्हा इकडे आता सत्या म्हणत असतो, हा मग काय झालं, साडी आणली आहे ना, त्याला महत्त्वाचं आहे. तेव्हा इकडे देविका पण हसायला लागते आणि म्हणते, 300 रुपयाची साडी आणली आणि काय त्या साडीचं कौतुक. तेव्हा मीरा म्हणते, तुला आणलं आहे ना 3000चा ड्रेस, मग तो घाल ना आणि छान तयार हो. तू मला कशाला बोलतेस? माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी जी साडी आणली आहे ना, ती माझ्यासाठी लाख मोलाची आहे. तुला कोणी सांगितलं 300 रुपयाची आहे? तेव्हा इथे आता सत्यासुद्धा तेच म्हणत असतो की तुला आणले ना या निरूपाने 3000चा ड्रेस, तो घाल आणि छान नट्टापट्टा करून तयार हो. माझ्या बायकोला मी जे काही आणलं आहे ना, ते तिच्यासाठी महत्त्वाचं आहे ना, बास, मला दुसरं काही माहिती नाही आहे. तेव्हा इकडे देविका म्हणत असते की माझा ड्रेस 3000चा आहे आणि तू तिच्यासाठी 300 रुपयाची साडी आणली आहेस. अगं मीरा, साडी नेसताना जरा नीट नेस बाई, नाहीतर तिचं कसं कापड एकदम स्वस्त आहे ना, नेसता नेसताच फाटायचं. तेव्हा मीरा म्हणत असते, असू दे ना, माझ्या नवऱ्याने 300 रुपयाची साडी त्याच्या कमाईतून आणली आहे गं, त्याचा मला अभिमान आहेच. तुझ्या नवऱ्याने त्याच्या स्वकमाईतून तुझ्यासाठी काय आणले, मला काही सांगशील का? काय आणले तुझ्यासाठी? माझ्या नवऱ्याने स्वतः कष्ट करून माझ्यासाठी आणले. तुझ्या नवऱ्याने काही कष्ट करून तुझ्यासाठी आत्तापर्यंत घेतलं आहे का, ते आधी मला सांग. तर इकडे मीराने आता देविकाच्या हातावरती चांगलंच दिलेलं असतं आणि तिला चांगला टोमणा दिलेला असतो. तर इकडे देविका जे आपले दात काढून हसत असते, ते दात तिने लगेच बंद केलेले असतात. मीराचं बोलणं ऐकून इथे सत्याला तर फार आनंद झालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सत्या म्हणत असतो की धूमकेतू, तुलासुद्धा आज एकदम छान दिसायचं आहे, छान तयार व्हायचं आहे. हे बघ, ही साडीसुद्धा तुझ्यासाठी आहे आणि हे हळव्याचे दागिने हे मी स्वतः बनवलेत माझ्या हाताने. तेव्हा इकडे आता मीरा म्हणत असते की मला हे खूप आवडलेत. तेव्हा इथे आता तिला सत्या म्हणत असतो, मी तुला सोन्याचं नाही देऊ शकत, पण हे मी तुला दिलेत. तेव्हा मीरा म्हणते की सोन्यापेक्षाही माझ्यासाठी यांचं मोल खूप जास्त आहे. आज हेच दागिने घालून मी नटणार आहे. त्यानंतरला इथे आता देविका लाडू वळत असते. तेवढ्यातच तिथे तिचा नवरा आणि सासू दोघेजण येतात आणि लाडू ट्राय करतात, तर ते लाडू त्यांना चावतासुद्धा येत नाही.